तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला येथे आयोजित भव्य जाहीर सभेत शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत तसेच आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी विचारांचे प्रभावी नेतृत्व ॲडव्होकेट अमोल अशोकराव अंधारे यांनी हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने 7 जानेवारी रोजी शिवसेनेत अधिकृत जाहीर प्रवेश केला। या ऐतिहासिक पक्षप्रवेश सोहळ्यास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, तालुका प्रमुख राजू बघे यांच्यासह तालुक्यातील शेकडो समर्थक तसेच असंख्य पदाधिकारी, शिवसैनिक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजराजेश्वर नगरीत झालेल्या या जाहीर प्रवेशामुळे संपूर्ण खामगाव परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। ॲडव्होकेट अमोल अशोकराव अंधारे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासूनचे स्वयंसेवक असून गेल्या 3 दशकांहून अधिक काळ त्यांनी संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये त्यांनी शाखा संयोजक ते प्रांत सहमंत्री विदर्भ अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आहेत। तसेच खामगाव नगरीचे गौरव पुरस्कार प्राप्त हनुमान व्यायाम मंडळ सचिवपदी सुद्धा ते कार्यरत आहेत। नुकताच त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील प्रेस क्लब खामगावकडून जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। हिंदुत्व, राष्ट्रभक्ती व सामान्य कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भात ओळख आहे। या जाहीर सभेदरम्यान प्रवेशावेळी ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता अकोल्यावरून शेख अजीज मोहम्मद।